नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूडस्टर चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण बनवत आहोत शिवल्या मसाला किंवा तिसऱ्या मसाला. त्यासाठी शिवल्या ह्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत. 3 ते 4 वेळा अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याला माती वगैरे असते त्यामुळे. आता आपल्याला ह्या शिवल्या थोड्याशा अशा गरम करून घ्यायच्या आहे, शिवल्या ओपन होईपर्यंत. त्यासाठी मी ते कढईमध्ये शिवल्या घेणार आहे. शिवल्या मी कढईमध्ये घेतल्या आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पूर्ण असं भरून पाणी घालायचं. शिवल्या त्याच्यामध्ये बुडायला पाहिजेत. आपल्याला 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायच्या आहेत. या शिवल्या अशा ओपन होईपर्यंत आपल्याला शिवल्या ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता मी शिवल्या इथे गॅसवरती ठेवल्या आहेत. 4 ते 5 मिनिट आपण हे शिजवून घ्यायचे आहेत. अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतील, म्हणजे आपल्या ह्या शिवल्या ओपन होतील. हे बघा असे ओपन होत चालले आहेत. असं आपल्याला ओपन करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे. कांदा आपल्याला असा उभा पातळ चिरून घ्यायचा आहे. अजून मी अर्धा कांदा घेतला आहे, म्हणजे एकूण दीड कांदा घेतला आहे मी. इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे पाऊण वाटी, आणि 1 छोटी वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे, आणि 4-5 असे लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता आपल्याला हे सगळं कांदा, सुकं खोबरं आणि ओलं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे. आता आपल्या ह्या शिवल्या अशा चांगल्या ओपन झाल्या आहेत बघा. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ. आता मी ते कढई घेतले. कढईमध्ये आपला कांदा घ्यायचा आहे. कांदा आपल्याला पूर्ण असा लाल होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर आपला चेंज होत चालला आहे. आपल्याला हा कांदा पूर्ण असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे. तेलामध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे. अजून थोडा वेळ लागेल आपल्याला पूर्ण लाल होईपर्यंत कांदा. आता आपला कांदा चांगला भाजला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. तर ओलं खोबरं सुद्धा मी त्याच्यामध्येच घालणार आहे.
खोबरं थोडंसं लालसर झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्याच्यामध्येच मी लसूणच्या पाकळ्या घालणार आहे. आता आपला हा मसाला भाजून तयार झाला आहे. तर मी गॅस बंद करते. मसाला थंड झाला की आपण वाटून घ्यायचा आहे मिक्सरमधून. आता आपला हा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे. थोडा अजून गरमच आहे. आता मी हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे. आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि हा मसाला आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे बारीक. मसाला आपला चांगला असा बारीक वाटून झाला आहे. चांगलीशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या शिवल्या असे तोडून घ्यायचे आहेत. आपल्याला एक भाग घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये हे शिवली असेल आणि दुसरा भाग फेकून द्यायचा आहे. तर हा भाग घ्यायचा आहे आपल्याला, हा फेकायचा आहे. अशाच मी सर्व आता ह्या शिवल्या साफ करून घेणार आहे. हे बघा. त्याच्यामध्ये माती असते त्याच्यामुळे असं अशाच प्रकारे मी या शिवल्या सर्व काढून घेणार आहे. आता मी या सर्व शिवल्या अशा काढून घेतल्या आहेत. आणि हे आपण जे शिवल्याचं पाणी आहे ते पाणी आपण शिवल्या शिजताना मसाल्यामध्ये वापरणार आहोत, किंवा याचं तुम्ही सारसुद्धा बनवू शकता मसाला वगैरे घालून. हे जे पाणी आहे ते वरचंच घ्यायचं आहे. तळाला याच्या आहे ना माती असणार आहे, कारण शिवल्यामध्ये जी माती असते त्याच्यामध्ये जाते. त्यामुळे पाणी हे वरचंच घ्यायचं आहे. आता इथे मी कढई घेतली आहे. गॅस चालू करते. कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. नंतर लसूण घालायचं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये लाल मसाला घालायचा आहे. हळद, नंतर घालायचं आहे गरम मसाला पाव चमचा. आता आपल्याला धना पावडर घालायची आहे. आता हा मसाला पूर्ण असे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. वाटून घेतला आहे मसाला तो घालायचा आहे. तो सुद्धा असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. असं तेलामध्ये पूर्ण परतायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडं ते आपलं शिवल्याचं पाणी घालणार आहोत. आता मी याच्यामध्ये ते शिवल्याचं पाणी घातलं आहे. थोडी अशी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये शिवल्या घालणार आहोत. थोडी अशी उकळी काढून घ्यायची आहे. आता उकळी येत आहे आपल्याला. आता आपण त्याच्यामध्ये शिवल्या घालू.
आता आपल्याला 10 मिनटं अशा शिवल्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. आता शिवली मसाला बनायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे. फक्त 10 मिनटं मसाल्यामध्ये या शिवल्या शिजवून घ्यायच्या आहे. आता मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता मी याच्यामध्ये 2 ते 3 कोकम घालायची आहे. त्याच्यामध्ये शिवलीचा जो उग्रपणा असतो तो निघून जातो कोकमामुळे. आता आपला हा शिवली मसाला तयार झाला आहे. मस्त असा कलर आला आहे बघा. मस्त असा चमचमीत झणझणीत आपला शिवली मसाला तयार आहे. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.